हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवस झाले विचार करत होते की मी माझा सकाळचा रुटीन तुम्हाला दाखवावा, पण काही घाई गडबडीमुळे माझ्याकडून ते शक्य होत नव्हतं. आणि माझं लहान बाळच आहे, तुम्हाला माहीतच आहे आता. आणि तो लवकरच आमच्यासोबतच सकाळी उठतो आणि त्याची माझ्या पाठीमागे लुडबुड नेहमीच सतत चालू असते. त्याच्यामुळे मला सकाळचं काही दाखवणं शक्यच होत नव्हतं. पण आज मी ठरवलं की तुम्हाला काही करून मी माझं सकाळचं रुटीन दाखवावं. सकाळी कसं डब्याची तयारी वगैरे सगळे असते. तर आज मी इथे करत आहे मेथीची भाजी. आता थंडीमध्ये मेथीची भाजी खूप छान येते खायला. पावसाळा संपला की पालेभाज्या खायला जरा अशी वेगळीच मजा येते. मी पावसाळ्यात पालेभाज्या जरा अवॉइडच करते, कारण ते कशा येतात काय येतात सिटीमध्ये काही माहीत नाही. पण थंडीमध्ये नक्की तुम्ही पण पालेभाज्या खात जा आणि मेथीची भाजी तर हमखास खात जा. इथे मी मेथीची भाजी बिना मिरची घातलेलीच करते, का तर मिरची घातली की लहान बाळाला नाही खाता येत, थोडीशी तिखट होते. मग मी बिना मिरचीचीच मेथीची भाजी करते. भरपूर लसूण आणि कोणतीही डाळ म्हणजे मटकीची डाळ किंवा मसुरीची डाळ घातली तर आणखीनच त्याच्यामध्ये चव वाढते. मग मी इथे आज मसुरीची डाळ घालून मेथीची भाजी तयार करणार आहे. आता तुम्ही ऐकलंच असेल माझं बाळ कसं ओरडतं ते. त्याचं म्हणणं असं आहे की त्याच्या मम्मानी किचनमध्ये काम करायचंच नाही, नुसतं त्याच्याजवळ बसून राहायचं. तुमचंही बाळ तुम्हाला असं त्रास देतं का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथं मेथीच्या भाजीमध्ये माझी डाळ टाकून झालेली आहे. डाळ टाकल्यानंतर भाजी अशी हलवून घ्यायची. थोडीशी तेलामध्ये फ्राय केल्यानंतर भाजी अशी मऊ होते, मगच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. भाजी ज्यावेळेस कच्ची असते त्यावेळेस जर मीठ टाकलं तर भाजीमध्ये आपल्याला अंदाज राहत नाही, मग मीठ जास्त होऊन जातं. मग कधी पण थोडीशी भाजी फ्राय केल्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायची. भाजी झाल्यानंतर मी इकडे चपाती करून घेते. गव्हाचं पीठ जेव्हा पण तुम्ही असं चपाती करायसाठी मळून घेचाल ना, तेव्हा ते 10 ते 15 मिनटासाठी त्याला असंच भिजत ठेवा, जेणेकरून काय होते की तुमची चपाती दिवसभर मऊ राहते केल्यानंतर. तर इथे मला 5 चपात्या करायच्या असतात सकाळी. 2 यांच्या डब्यासाठी आणि बाकीच्या 3 मला आणि माझ्या बाळामध्ये आम्ही करतो. सकाळी स्वयंपाकाचा एवढा लोड नसतो, का तर सकाळी आपण पटकन कामाच्या घाई गडबडीत भाजी कोणती पण पटकन करून टाकतो डब्यासाठी. चपाती भाकरी काय असेल ते करून टाकतो. पण संध्याकाळच्या जेवणासाठी एवढा विचार करावा लागतो. 3 वाजले नाही तोपर्यंत संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा असं विचार डोक्यात येतो. पण सकाळी तसं होत नाही. सकाळी असं पटकन स्वयंपाक उरकून जातो आपला. तर इथं मी पहिल्यांदा डब्याची पटकन तयारी करून घेतली आणि मग चहासाठी ठेवून दिलं. मी सगळं स्वयंपाक आवरून झाल्यानंतरच चहा वगैरे तयार करायला ठेवते, म्हणजे चहा कसं एकदम निवांत घेता येतो. मला असं घाई गडबडीत चहा घ्यायला आवडत नाही. तर मी इथे एकटीच चहा घेते. मी चहा सोडलेला आहे, पण मला सकाळी सकाळी तरी चहा घ्यावासा वाटतोच. संध्याकाळी चहा नाही घेतला तरी काय हरकत नाही, काय वाटत नाही, पण सकाळी सकाळी तर चहा हा घ्यावासा थोडा तर का होईना वाटतोच. आणि बाहेर थंडी एवढी कडक पडलेली आहे की असं वाटतं की कधी एकदा गरम गरम असा चहा करते आणि घेते. तर तुम्हाला पण असं नक्कीच माझ्यासारखं वाटते का? कमेंट करून नक्की सांगा. तर इथं किचनमध्ये पाठीमागच्या खिडकीतून थोडंसं ऊन येतं, तर तिथंच मी चहा घेते सकाळचा. खूप छान वाटतं, थोडंसं कोवळं ऊन आणि त्यात असा गरमागरम चहा, खूप छान वाटतं ते. सकाळची सगळी कामं आवरून झाल्यानंतर आज मी तूप बनवणार होते. तर मी बघा 15 दिवसाच्या साईजचं एवढं लोणी काढलं होतं. आता मी ह्याला मोठ्या भांड्यामध्ये तूप करायला ठेवून देते.
मला तूप करायला खूप आवडतं. का तर तूप करून झाल्यानंतर खाली जी बेरी तयार होते, आम्ही त्याला बेरीच म्हणतो, तुम्ही तुमच्या इथे काय म्हणता नक्कीच कमेंट करून सांगा. तूप केल्यानंतर खाली जे तळाला जे राहते त्याला आम्ही बेरी म्हणतो. ती मला खूप आवडते खायला. तर इथे बघा माझं तूप तयार झालेलं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.